कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हिराताईचा फोन एवढ्या रात्री काय प्रॉब्लेम आहे का काय? हा हिराताई, हॅलो, बोला की. हॅलो हॅलो हिराताई, हॅलो हॅलो, एवढ्या रात्री फोन केला काय? सगळं ठीक आहे ना? हो हॅलो, काय कडं झाला काय? हॅलो इरा, अगं गप्प कायच लागलाय का फोन? दे बरं, मला दे. हा मास्तरीन बाई आहेत का तिकडं? हॅलो, आत्ता आवाज आला. मास्तरीन बाईसनी फोन दे की. हिराताई, हॅलो हॅलो. अगं काय इरा, काय झालं? अगं कनेक्टच होत नाहीये. अगं पण मग एवढा वेळ? म्हणजे कनेक्ट व्हायचीच वाट बघत होते मी, पण टिक टिक करून असा बंद पडला. कदाचित रेंज नाहीये इथे. रेंज नाहीये, पण तू परत ट्राय कर बरं फोन. हा अगं ताई, आता तुझ्याच समोर केला ना मी फोन, ट्राय नाही लागत आहे. अजून एकदा लाव. आता लागेल कदाचित. तू लाव लाव फोन. ताई अगं, मी तुला सांगतेय ना, नाही लागत आहे फोन. अशी डेस्परेट नको वागूस. इरा, अगं मला मला बोलायचंय अधिपतींशी. एकदा फोन मी ट्राय केलाय, लागत नाहीये. कळतंय ना तुला? हो इरा, मला कळतंय, बरोबर आहे. फक्त एकदा लास्ट ट्राय कर. फोन कट झाला का काय? चल आपण घरी जाऊया. फोन कट का करायला लागलेत काय कळेना झाले. कुणाचा होता फोन? अननोन नंबर होता. एवढ्या रात्री का फोन केला काय माहिती? काय प्रॉब्लेम झाला असणार नक्कीच. अगं बघ तरी कुणाचा फोन आहे. अगं ताई, ते क्रेडिट कार्ड देतात ना, त्यांचा फोन होता. बघ ना, कधी पण फोन करतात. फोन कट केला तर माणूस बिझी आहे एवढं कळत पण नाही त्यांना. पण ते एवढ्या रात्री का करतील फोन? बघ ना, काही वेळ काळ नाही, काही नाही, कधी पण फोन करतात. हा पण आता कुणाचा आहे ते एकदा बघ ना फोन. कदाचित अधिपतींचा असेल अगं. हा इरा, बघ ना प्लीज. मिस्ड कॉल अलर्ट वगैरे गेला असेल त्यांना, म्हणून त्यांनी कॉल बॅक केला असेल. बघ ना जरा. इरा, मला फोन दे. ताई अगं, त्यांचा काही फोन वगैरे आला नाहीये, आणि आला ना तर मी तुला सांगेन. तू चल घरी आता. आणि कसं आहे, आई बाबांना तुझी काळजी वाटत असेल, हो की नाही? तू चल घरी. इरा प्लीज, एकदा अजून ट्राय करतेस प्लीज? ताई तुला कळत का नाहीये? मी फोन लावला पण लागत नाहीये, कारण रेंज नाहीये. रेंज नाही? अगं हे बघ ना, मला आहे रेंज. बघ, हे बघ, नाहीये रेंज. मी सांगते तुला, बघितलंस की नाही तू? रेंज नाहीये. मी काय म्हणते, घरी रेंज असते मला, तू घरी चल. बर ठीक आहे. तू पुढे हो, मी थोडं सामान घेऊन आले. ठीक आहे ये. हा. हा बोला जीजू. हा हॅलो हॅलो. अहो फोन का कट केला? काय अचानक रात्री एवढे फोन केला? काय प्रॉब्लेम झाला का? मास्तरीन बाई आहेत का तिकडे? मी आवाज ऐकला. जरा द्या की त्यासनी फोन. हॅलो. हा बोला ना. नाही म्हणलं फोन दे की मास्तरीन बाईसनी. मास्तरीन बाई आहेत ना तिथं? हा नाही, मी नंतर फोन करते तुम्हाला. नाही थांबा थांबा. काय काय झालं? काय कशासाठी फोन केला मला जरा सांगा तरी. ऍक्च्युली तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं मला. हा काय? तुमची ऐकायची तयारी आहे? म्हणजे कसं सांगू तुम्हाला, आमच्या घरी तुमच्या विरोधात कारस्थान चालू आहे. ताई, अगं काय झालं? तू अचानक खेळ का बंद केलास?
आता तर खेळ सुरू होणार आहे. म्हणजे तुला नाही कळायचं. कपाटात घुसायचंय. नाही ताई. अगं पण तू काय शोधाली? पोरींचे फोटो. कुठल्या पोरींचे फोटो? अधिपतींच्या लग्नाच्या वेळेस आपण लई पोरींचे फोटो जमा केले होते. पण ते फोटो कशा पाहिजे ताई? जे सगळ्या प्रश्नांची उत्तर आत्ताच देऊ. तसं नाही ताई, मी आपलं सहज विचारलं ग. तुला सगळे नीट जमा करून ठेवायला सांगितलं होतं ना व आम्ही. हा, अगं ते मी इथंच कुठं तर ठेवले होते, पण मला आता नक्की आठवणार का कुठं ठेवले होते. हे असं आहे तुझं. एक काम धड करत नाही आणि जरा काय बोललं की तोंड असं एवढंसं करतेस. ताई तुला पाहिजे असतील तर हुडकून देऊ? ना ग, आम्ही हुडकून घेऊ. जातो. होय ताई. कारस्थान? हो काय बोलावलंय तुम्ही? जीजू आहो, खरं तेच सांगते मी तुम्हाला. काय कसलं कारस्थान? कुठलं? काय 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 मला काय कळलं ना. जीजू तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही ना खूप साधे भोळे आहात. आणि एवढं साधं भोळं राहून चालणार नाही हो तुम्हाला. म्हणजे कसं आहे की तुम्हाला हेच कळत नाही की आपलं कोण आणि परकं कोण. आता सगळा गोतावळा आमचाच मानून चालतोय आम्ही. आमची फॅमिली, तुमची फॅमिली, मित्रमंडळी सगळी आमचीच मानतोय आम्ही. जीजू तुम्हाला जे आपले वाटतायत ना ते तुमचे नाहीच आहेत. काय झालं? तुम्ही असं का बोलायला? मला काय खरंच काय कळलं झालं. मला जरा सांगा की नीट. आणि मगाशी मास्तरीत नाही होत्या का तुमच्या संग? हो ना, ताई मागे मागे आली होती माझ्या. म्हणजे मी ना तुम्हाला सगळं सांगायला म्हणून बाहेर आले तर ताई लगेच माझ्या मागे मागे आली. तिला बहुतेक संशय आलाय माझा. संशय कसला? हेच की या सगळ्या कारस्थानाबद्दल मी तुम्हाला सांगेन म्हणून. काय तिनं माझा फोन चेक करत होती आणि तेवढ्यात तुमचा फोन आला म्हणून मी फोन कट केला. हो, तिनं माझ्यावर पाळत ठेवू नये. हो नाही हो इराताई, तशा नाही आहेत मास्तरीन बाई. तुमचा काहीतरी गैरसमज व्हायला लागला बघा. जीजू आहो, कसं आहे की तुमचं ना ताईवरती एकदम मनापासून प्रेम आहे म्हणून तुम्ही तिची बाजू घेताय. प्रेम आहे जो म्हणताना तर मी तुम्हाला म्हणलं होतं त्यासनी फोन द्या, तुम्ही फोन द्यायला पाहिजे होतं त्यांना. जीजू पण ताईला तुमच्याशी बोलायचं नाहीये ना. अधिपती, अधिपती थांबा माझ्या मागमाग येऊ नका. प्लीज, आपलं बोलणं होणं गरजेचं आहे. बास करा आता, बास करा. जावा तुमच्या घरला म्हणलं ना मी. नाहीतर ह्यांच्या घरला जावा, पण आमच्या घरला येऊ नका. डोसक्याला ताप. सॉरी. देवा, काय आहे तुझ्या मनात? का असं करतोयस? माझं काही चुकलं मागलं असेल तर मी माफी मागते तुझी, पण आता सगळं संपवय. मला सहन नाही होते हा ताण. आज समोरून गेले अधिपती तरी आमची भेट नाही होऊ शकली. देवा, कृपा कर माझ्यावर आणि आमची भेट घडवून आण. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.